मानवी शरीरात रक्ताच्या लाल पेशीमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो आणि तसेच चक्कर येणे. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरुष आणि स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहाराच्या सवयी यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल पेशी कमी होतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची दाट शक्यता असते. यासाठी प्रत्येकाला हिमोग्लोबिन विषयी सर्व माहिती असायलाच हवी. मानवी शरीराला या पदार्थांचा समावेश करा. हिमोग्लोबिनची गरज असते. हिमोग्लोबिनचे रक्ताचे प्रमाण होईल ग्रॅम अथवा डेसिमीटरमध्ये तपासले जाते. 6 अथवा 3 महिन्यातून डेली रूटीन चेकअप करून शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी चेक करता येते. हिमोग्लोबिनचे प्रमाण वय आणि लिंगानुसार निरनिराळे असते. नवजात बालकांमध्ये हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण 17 ते 22 असू शकते. लहान मुलांमध्ये हे प्रमाण 11 ते 13 असायला हवे. प्रौढ व्यक्तीत महिलांमध्ये हे प्रमाण 12 ते 16, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 14 ते 18 असणे गरजेचे आहे. मात्र प्रत्येकाच्या आहारात यात कमी जास्त प्रमाणात होण्याची शक्यता दाट असते. शरीरात आदर्श हिमोग्लोबिनचे प्रमाण असण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. आपण आहारात आवर्जून कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकतो, त्यामुळे आपले हिमोग्लोबिन वाढण्याचे आपण हे घरगुती उपाय करू शकतो. पालक या हिरव्या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असल्यामुळे नियमित पालकाची भाजी अथवा इतर पदार्थ खाल्ले तर शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. तसेच बीटामध्ये फोलेटचे प्रमाण जास्त असते, म्हणून हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बीटाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर लोक देत असतात. व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी बीट खाल्ल्यामुळे